एक नक्कीच विचारायला आवडेल की तुम्ही कायम लँड क्रुझर मधून आम्हाला जाताना दिसता, तर त्या गाडीविषयी म्हणजे स्पेसिफिक ओव्हरऑल गाड्यांचं कलेक्शन किंवा गाड्यांबद्दल तुमच्या मनात किंवा तो एक आवड आहे, छंद आहे? नाही, मी आधी एक स्पष्ट सांगतो की उद्योगधंदा सुरू करून मी गाडी घेतलेली आहे. आणि म्हणजे मी त्याच्याबद्दल जातच नाहीये. राजकारणात आल्यानंतर मी गाडी घेतलेली नाही. आणि हे सगळं श्रेय मी माझ्या वडिलांना देतो, कारण माझ्या वडिलांनी तुम्ही उद्योगातून राजकारणात आलाय उद्योगाकडनं, ह्याची कल्पना मला वाटतं की सगळ्यांनाच आणि आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या वडिलांना का देतो, तर त्यांनी ज्या स्ट्रगलमधनं बिझनेस सुरू केला आणि त्यांची सुरुवातीपासून ज्यावेळी ते छोटे एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचे, त्यावेळी त्यांची एक इच्छा असायची की माझ्या घरामध्ये विदेशी गाडी असली पाहिजे, माझ्या घरामध्ये चांगली गाडी असली पाहिजे. हे त्यांनी बघितलेलं स्वप्न होतं आणि ते त्यांनी त्यांच्या स्ट्रगलनं पूर्ण करून दाखवलं. आणि म्हणून आजही माझी तर ती गाडी जी आपण बघता ती आजही RD सामंत कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्याच नावावर आहे आणि ते त्यांचं स्वप्न होतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अशा गाड्या असताना देखील त्यांचं देखील एक वागणं आहे की ते सगळ्यात छोट्या गाडीतनं फिरतात. बरं. म्हणजे एवढ्या गाड्या असताना देखील, पण तो त्यांचा प्रयत्न आहे, त्यांनी केलेले कष्ट आहेत आणि त्यांच्या कष्टामुळंच आज राजकारणामध्ये मी देखील जो उभा आहे, तो त्यांचा आमच्या जिल्ह्यामध्ये असलेला संपर्क, तालुक्यामध्ये असलेला संपर्क आणि त्यांनी केलेले कष्ट आणि त्यांनी केलेल्या कष्टामुळंच मी त्या LC मधनं फिरतो.